नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे रायाला आता अट्टल गुन्हेगार असल्यासारखं जय घोरपडे घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे नाना म्हणतात, जय, अरे अशा अवस्थेमध्ये रायाला तू मंजिरीच्या समोर घेऊन गेलास तर मंजिरीला रायाला बघून त्रासच होईल रे. तिला हे सगळं बघून काही बरं नाही वाटणार आहे. तेव्हा इथे जय म्हणतो, पण हे बघा नाना, जर रायाला मंजिरीसमोर न्यायचं असेल तर असंच, नाहीतर नाही. तो अट्टल गुन्हेगार आहे, म्हणून त्याला मी असं पकडून आणले. मी हे सगळं जिजींना आधीच सांगितलं होतं. आता तुम्ही बोला काय करायचं आहे. रायाला मंजिरीसमोर न्यायचं असेल तर असंच, नाहीतर नाही. मी त्याला घेऊन जातो. तेव्हा जिजी म्हणतात, अहो जाऊ द्या ना, असं तर असं, पण मंजिरीला त्याच्याबरोबर काय बोलायचं आहे हे तर कळेल ना, तिचं भेटणं तरी होईल ना. तेव्हा राया म्हणतो की नाना, हे बघा जिजी बरोबर बोलतायत. मिस फायरला निदान मला भेटून तरी बरं वाटेल. तिला जर काय सांगायचं असेल तर मला सांगेल ना. असं तर असं, पण मला तिला भेटू द्या. तेव्हा इकडे जय घोरपडे म्हणतो, चला कदम, याला घेऊन चला. तर इथे प्रेक्षकांनो, जय घोरपडे हे सगळं मुद्दामून करत असतो जेणेकरून मंजिरीला त्रास व्हावा. तेव्हा इकडे आता रायाला हातापायामध्ये लोखंडी साखळ्या, जसा काही तो खूपच मोठा गुन्हेगार आहे आणि तो पळून गेला तर लोकांचं खूप मोठं नुकसान होईल, असं त्याला आता इथे आणलेलं असतं. डोक्यामध्ये काळी पिशवी, मानेमध्ये लोखंडी गाडा, इथे हातामध्ये लोखंडी साखळ्या, पायामध्ये गाडे साखळ्या, हे सगळं आता त्याला गुन्हेगारासारखं घातलेलं असतं. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया, अरे हे सगळं काय आहे. मंजिरीला रायाला या अवस्थेमध्ये बघून आश्चर्य वाटतं. तिला असं वाटतं अचानकपणे असं काय घडलं की रायाला असं गुन्हेगारासारखं इथे घेऊन आलेलं आहे जय घोरपडे. मंजिरी विचारते, राया काय झालं रे, तुला असं का आणलं या लोकांनी इथे. तेव्हा इकडे जय घोरपडे म्हणत असतो, हा मग काय करणार, तो गुन्हेगार आहे ना, तो काही साधासुधा चोर नाही आहे, एक नंबरचा मोठा गुन्हेगार आहे, कळलं का, म्हणून त्याला इथे घेऊन आलो आहे. जर पळून गेला तर, आणि पळून गेला तर लोकांचं किती नुकसान होईल माहिती आहे का, म्हणून त्याला असं घेऊन आलो आहे मी. तेव्हा राया म्हणत असतो, ए मिस फायर, तू या सगळ्याचं टेन्शन घेऊ नको. तुला माहिती आहे ना हा घोरपड्या कसा आहे. तेव्हा तू अजिबात काळजी करू नको. हे लवकरच सगळं निघून जाईल आणि मी सुद्धा लवकरच तुझ्याजवळ येईन. तेव्हा इकडे तुला काळजी करायचं कारण नाही आहे. तुला माहिती आहे ना, राया जे काही बोलतो ते काळ्या दगडावरची पांढरी रेघ असते. तुला माहिती आहे ना, लवकरच मी या सगळ्यातून मोकळा होऊन येईन. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, कोण सोडणार आहे तुला, सांग ना, तुला सोडणार कोण आहे. अरे तुला सोडणं नाही सोडणं हे सगळं माझ्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे तू आता काळजी कर की तुला कसं सोडणार आहे ते. तेव्हा इकडे राया म्हणतो की तू मला काही थांबवू शकणार नाही आहेस. जय घोरपड्या, मला माहिती आहे तू हे सगळं मुद्दामून करतो आहेस. तू मला अडवू शकणार नाही आहेस. मी बरोबर स्वतःला या सगळ्यातून बाहेर काढणार. तेव्हा मंजिरी म्हणते, पण राया तू केलेस काय, तुला याने का अटक केली आहे. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, अगं गुन्हा केलाय त्याने, मारले त्याने, शशिकला काकूला मारले, त्याच्यामुळे त्याला अटक केले मी. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, मिस फायर, याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, हा खोटं बोलतोय, मी असं काही केलेलं नाही आहे, खोट्या गुन्ह्याखाली मला याने अटक केले. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो, ए घट्ट पकडा रे, नाही तर पळून जाईल, गुन्हेगार आहे तो गुन्हेगार. तेव्हा राया म्हणत असतो, मग आता मी गुन्हेगार आहे ना, मग गुन्हेगाराला आपल्या नातेवाईकांबरोबर बोलायला वेळ दिला जातो आणि तेव्हा पोलिसांनी त्याच्या आजूबाजूला थांबायचं नसतं, एवढा कायदा मला बी कळतो. तेव्हा आता या अट्टेल गुन्हेगाराला इथे सोडायचं आणि तुम्ही सगळ्यांनी गप्प बाहेर जायचं. चला निघा, आत्ताच्या आत्ता निघा, कायदा मलाही कळतो, मला मिस फायर बरोबर बोलायचं आहे, जा. तेव्हा इकडे आता जय घोरपडेला जावंच लागतं, कारण कायद्याची भाषा इकडे आता रायाला सुद्धा कळत असते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, राया, अरे हे सगळं काय आहे. राया म्हणतो, मिस फायर, नको ना तू याच्याकडे लक्ष देऊ, तुला माहिती आहे ना तू जय घोरपडे कसा आहे, विनाकारण त्रास देत असतो. तेव्हा मंजिरी म्हणते, राया, हे सगळं माझ्यामुळे होतंय ना रे, माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागतोय. तेव्हा राया म्हणतो, तुझ्यामुळे का, अगं त्याची आणि माझी आधीपासूनची दुश्मनी आहे, तुला माहिती आहे ना, मग आता तो माझ्यावरती राग काढत राहणार, तो त्याच्या पद्धतीने वागणार, आपण आपल्या पद्धतीने वागायचं. मी लवकरच त्या सगळ्यातून स्वतःला बाहेर काढणार आहे. मी काही केलेलं नाही आहे, त्याने मुद्दामून मला अटक करून ठेवली. तेव्हा मंजिरी म्हणते, राया, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.
हे बघ राया, तसंही माझ्याकडे आता वेळ खूप कमी राहिला आहे आणि मला आता बोलू दे. मला जे काही सांगायचं आहे ते व्यवस्थित ऐकून घे. तेव्हा मंजिरी म्हणते, हे बघ राया, माझ्याकडे वेळ आता खूप कमी राहिला आहे. आता मी जास्त दिवस तुझी मैत्रीण म्हणून नाही राहू शकत, कारण माझे आता तेवढे दिवसच नाही आहेत. म्हणून तू मला वचन दे की माझं काही झालं तर तू तुझ्यासाठी आता लवकरात लवकर एक नवीन मैत्रीण शोधशील. एक नवीन मैत्रीण तू शोधायची आणि तिच्याबरोबर तू चांगलं वागायचं. जशी इतक्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा माझी तू मदत केलीस, माझी काळजी घेतलीस, संकटामध्ये मला एकटीला सोडलं नाहीस, तशीच तू त्या मुलीची सुद्धा काळजी घ्यायची. ठीक आहे ना? तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, मिस फायर तू असं का बोलतेस? हे बघ, तू असं काय पण बोलू नकोस. असं वाईट नाही बोलायचं. तुला काहीसुद्धा होणार नाही आहे, मी सांगतोय ना तुला. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, राया, अरे माझे दिवसच किती उरलेत आता, म्हणून मी तुला सांगते की तू तुझ्यासाठी नवीन मैत्रीण शोध आणि तिचीसुद्धा तुला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. तेव्हा राया म्हणतो, हे बघ मिस फायर, असं काहीसुद्धा वाईट साईड बोलू नकोस. हे बघ, तुला काही होणार नाही आहे आणि मी तुझी मैत्री कधीही सोडणार नाही आहे. तू मला हवी आहेस मैत्रीण म्हणून, आयुष्यभर हवी आहेस. तेव्हा राया म्हणतो, अगं मिस फायर, तुझी सर येणार आहे का कुणाला? अगं तुझ्यामुळे मला कुटुंब काय असतं ते कळलं. अगं तुझ्यामुळे मला तुझ्या आईवडिलांसारखे आईवडील मिळाले, त्याचबरोबर निखिलसारखा भाऊ मिळाला, रुचितासारखी बहीण मिळाली, मला कथासारखी भाची मिळाली. गं तुझ्यामुळे मला माझं कुटुंब मिळालं. आधी मी माझं सगळं गमावलं आहे. मी माझं कुटुंब, नाती-गोती सगळी गमावली. पण आता मला ही नवीन नाती तुझ्यामुळे मिळालीत. ही मला गमवायची नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुझी मैत्री गमवायची नाही आहे. मला तुझी मैत्री आयुष्यभरासाठी हवी आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, राया तुला काय मिळालं माझ्या मैत्रीतून? तुला फक्त त्रासच झाला रे. सांग ना, माझ्यासाठी किती आणि काय काय करावं लागतंय तुला? अरे तुझी ही आज परिस्थिती आहे ना, तीसुद्धा माझ्याचमुळे, मला माहिती आहे ना. माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागतोय. म्हणूनच मी तुला सांगते की आता माझी मैत्री सोडून दे आणि तुझ्यासाठी एक नवीन मैत्रीण शोध. म्हणजे तू तिची व्यवस्थित काळजी घेशील आणि तीसुद्धा तुझी व्यवस्थित काळजी घेईल. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, तू माझं सगळं ऐकतोस ना? मग मला वचन दे. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, नाही मिस फायर, अजिबात नाही. मी तुला या गोष्टीवरून वचन तर अजिबात देणार नाही आहे आणि पुन्हा या असे शब्द ना तुझ्या तोंडून काढायचे नाही आहे मिस फायर. अगं तुला सोडून मी दुसरी मैत्री का शोधू? अगं तू आहेस ना माझ्यासाठी. हे बघ, मी तुझी मैत्री कायमची माझ्याजवळ जपून ठेवणार आहे आणि तू कुठेही मला सोडून जाणार नाही आहेस, कळलं का? तेव्हा इकडे आता तू बरी झालीस ना मिस फायर, की मग आपण आपल्या कामाला जोमात सुरू करू. पण एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव, तू सुद्धा मला वचन द्यायचं आहे आणि ते वचन असं असणार आहे की तू पुन्हा आजारी पडायचं नाही आणि हॉस्पिटलची पायरी कधीच चढायची नाही. आता सांगून ठेवतोय तुला, दे बरं मला वचन. तेव्हा मंजिरी म्हणत असते, राया, अरे असं वचन द्यायला की मी पुन्हा कधीच हॉस्पिटलची पायरी चढणार नाही आहे, पण आधी मला इथून बरी होऊन घरी तर जाऊ दे. अरे मी हॉस्पिटलमध्येच आहे, मला बरंसुद्धा वाटत नाही आहे. मग जर मी इथूनच जर निघून गेले तर मग मी काय करू? तेव्हा इकडे मंजिरी आता म्हणत असते की राया, मी जे काही सांगते ना ते लक्षात ठेव. हे बघ, मला काही झालं तर तू स्वतःची काळजी घ्यायची, अजिबात स्वतःला विसरायचं नाही आणि आपली मैत्री विसरण्याचा प्रयत्न करायचं. स्वतःला त्रास द्यायचा नाही आणि नवीन मैत्री शोध आणि तिची काळजी घे. मित्रांबरोबर राहा, कळलं तुला? एकटा राहू नकोस. तेव्हा इकडे आता मंजिरी हे सगळं रायाला मुद्दामून सांगत असते की माझी मैत्री विसरून जा म्हणून. कारण का, तिला भीती वाटत असते. तिला असं वाटत असते की कधीही माझा जीव जाऊ शकतो. मग जर राया एकटा पडला तर तो स्वतःला त्रास करून घेईल, हे सुद्धा मंजिरीला माहिती असतं. मंजिरी म्हणत असते, राया असं का करतोस रे तू? तर जय घोरपडेने बघ तुझी काय अवस्था केली आणि तो म्हणतो की तुला सोडणार पण नाही. कसा तू स्वतःला सोडवणार आहे सांग बरं? तेव्हा इकडे राया म्हणतो, अगं तू कशाला वाईट वाटून घेतेस? हे बघ, हे काही जास्त दिवसांचं नाही आहे, लवकरच सुटणार आहे मी, लवकरच. आणि हे बघ, मी त्या जय घोरपडेला चांगला धडा शिकवेन, त्याला चांगला बाटलीमध्ये उतरवेन आणि स्वतःला या सगळ्यातून मोकळं करेन. तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ मिस फायर, तू फक्त लवकरात लवकर बरी हो गं. तू एकदा का बरी होऊन घरी आलीस ना की मग आपण आपली सगळी ठरवलेली कामं करू. जे जे काही तुझी स्वप्न आहेत, ज्या ज्या काही तुझ्या अपेक्षा आहेत, आपण सगळ्या पूर्ण करू. तू बरी होऊन घरी येणार आहेस आणि मी सुद्धा लवकरच या सगळ्यातून सुटेन गं. तू माझी काळजी करू नकोस, मी याच्यामध्येच अडकून नाही राहणार आहे. हा घोरपड्या किती आणि काही करू दे, पण मला अडवू शकणार आहे का तो?
तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, मिस फायर तू आता जास्त बोलू नकोस आणि स्वतःला त्राससुद्धा करून घेऊ नकोस. मी तुला खरं सांगतोय, मी या सगळ्यातून लवकरच बाहेर पडेन आणि मग माझ्या मनामध्ये जे काही आहे ना, की आपण काय काय करायचं, कुठे कुठे जायचं, हे सगळं आपण करायचं. तेव्हा इकडे आता नाना येतात आणि म्हणतात की अगदी बरोबर. अगं राया आहे तो राया, तो स्वतःला या संकटातून बरोबर बाहेर काढेल. अगं ते जय घोरपडेने हे सगळं मुद्दामून केले रायाला फसवण्यासाठी. मला पूर्ण विश्वास आहे की राया स्वतःला या सगळ्यातून नक्की निर्दोष सिद्ध करेल. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता नानांनासुद्धा कळलेलं असतं की इथे राया हा खूपच जास्त हुशार आहे. तेव्हा इकडे जय घोरपडे त्याचं काही वाकडं करू शकणार नाही आहे असं सुद्धा इथे आता नानांनी सांगितलेलं असतं. तेव्हा तिथे आता जय घोरपडे येतो. जय घोरपडे येण्याच्या आधी नाना म्हणत असतात, अगं तो राया आहे राया, राया काही करू शकतो, हो की नाही राया? तेव्हा इथे जय म्हणतो की काय म्हणालात? म्हणजे माझ्याबद्दलच बोलणं चालू आहे वाटतं. काय काय बोलत होतात माझ्याबद्दल सांगा बरं मला. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की मंजिरी, अगं या रायाला सोडणं ना सोडणं सगळं माझ्या हातात आहे आणि मी तुला खरं सांगतोय की या अट्टेल गुन्हेगाराला मी काही आता लवकर सोडणार नाही आहे. आणि मगाशी रायाने मला एक कायदा सांगितला की गुन्हेगाराला इथे आता वेळ दिला जातो आपल्या नातेवाईकांना भेटायला. आणि आता मी तुला सांगायला आलो आहे की आता तुला दिलेली वेळ संपली आहे, त्याच्यामुळे तुला आमच्याबरोबर यावं लागणार आहे. चल आता. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, राया 1 मिनिट. तेव्हा इकडे जय म्हणतो, अच्छा म्हणजे अजून 1 मिनिट आहेच का? तेव्हा मंजिरी म्हणते की राया तू एक काम कर, बाप्पा तुझ्याबरोबर घेऊन जा. गणपती बाप्पा तुझी रक्षा करतील आणि तुला या संकटातून लवकर बाहेर काढतील. तेव्हा हा बाप्पा तू तुझ्याजवळ ठेव. तेव्हा इकडे आता राया म्हणतो की ठीक आहे आणि तो म्हणतो की बाप्पा खूपच जास्त देखणं आहे गं. तेव्हा मंजिरी म्हणते की ईश्वरीने पाठवलं आहे मुंबईहून. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, कोण ईश्वरी? तेव्हा मंजिरी म्हणते, आपल्या दुकानात नाही का चादरी विकत घ्यायला आलेली ती ईश्वरी. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, अच्छा ती का? तिला माझ्याकडून सुद्धा इकडे आता रामराम सांग. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता राया म्हणत असतो की तिला माझ्याकडून थँक्यू सांग. तर इकडे मंजिरी म्हणते, तुझ्याबद्दल ती विचारत होती, तुझी विचारपूस करत होती. तेव्हा इकडे रायाला सुद्धा छान वाटतं. तेव्हा इकडे रायाने तिला ओळखलेलं असतं. त्यानंतर जय घोरपडे म्हणतो की चला आता बाप्पासुद्धा मिळाला, हो की नाही? चला आता चला, वेळ संपला, आता निघायचं आहे. तर इकडे मंजिरी रायाची इतकी काळजी घेते हे बघून जयला खूपच जास्त राग आलेला असतो. जय म्हणत असतो की आता झालं असेल ना तर चला, आता राया काही लवकर सुटणार नाही आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, त्याचशिवाय तुला दुसरं जमतं तरी काय? तुला तर हेच करता येतं ना, विनाकारण त्याला जेलमध्ये टाकायची तुला तर संधी हवी असते, असं इकडे आता मंजिरी म्हणते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता राया जात असतो. राया जात असताना मंजिरी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. तर इकडे तिने मुद्दामून रायाला सांगितलेलं असतं, माझ्याबरोबर मैत्री तोड, कारण का तिला असं वाटतं की त्याची ही अवस्था तिच्यामुळे झालेली आहे. तेव्हा ती म्हणत असते की माझी मैत्री तोड आणि तुझ्यासाठी दुसरी मैत्री शोध. पण इथे आता मी दुसरी मैत्रीण शोधणार नाही आहे, तू आयुष्यभर माझी मैत्रीण राहशील, असं राया मंजिरीला म्हणतो आणि तिथून जात असतो. तो म्हणतो, मिस फायर तू तुझी काळजी घेणार आहेस, परत आजारी पडायचं नाही. मी लवकरच या सगळ्यातून मुक्त होईन आणि इकडे येईन. तेव्हा इथे आता राया जात असताना तिथे जिजी येतात. जिजी म्हणत असते की राया गेलाच पुन्हा जेलमध्ये? अरे माझ्या मुलीला आहे ना जरा सुखाने जगू दे. अशा अवस्थेमध्ये बघून माझ्या लेकीला किती त्रास झाला असेल तुला माहिती आहे का? तेव्हा इकडे जिजी म्हणत असते की कशाला अशी कामं करतोस आणि जेलमध्ये जातोस? काय गरज होती तुला शशिकलाला मारायची? का मारलंस तिला? तेव्हा इकडे राया म्हणत असतो, अगं जिजी मी नाही मारलं तिला, तिनेच उलट मारले मला. तेव्हा इकडे जिजी म्हणते, खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे तूच तिला मारलेस, तिच्या हातापायाला डोक्याला किती मार लागलाय. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, अगं जिजी तुला अर्धी माहिती असते, पूर्ण काही माहिती पण नसतं आणि विनाकारण माझ्यावरती तू चिडत असतेस. अशी काय आहेस तू? कधी कधी चिडचिड करतेस, कधी कधी शांत होतेस, पुन्हा रागवतेस, अशी का करतेस तू? तेव्हा इकडे जिजी म्हणत असते, हे बघ राया, मला फक्त तुला एक गोष्ट सांगायची आहे की माझ्या मुलीला त्रास द्यायचा नाही, तिच्यापासून लांब राहायचं,
कारण तिला तुझ्यामुळे त्रास होतो हे मला माहिती आहे. कळलं का तुला? गुन्हेगार कुठला? त्यानंतरला इकडे आता सत्य काय आहे ते तुला लवकर कळेलच असं राया म्हणतो. आता सांगून तुला काही अर्थ नाही आहे. लवकरच तुला खरं काय ते कळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळे बाहेर गेल्यानंतर जय आता दरवाजा बंद करतो. त्याला मंजिरी बरोबर बोलायचं असतं. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की आता सगळेजण गेलेत तरीसुद्धा हा जय इथे का थांबलाय? तेव्हा इथे जय म्हणत असतो की मंजिरी, तुला असं वाटत असेल की सगळेजण गेलेत तरी पण मी इथे का थांबले, बरोबर की नाही? कारण मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे जय म्हणतो, बघितलंस ना रायाची काय अवस्था करून ठेवली आहे? अगं तो राया आहे ना, त्याने शशिकला काकूला मारलं म्हणून त्याला मी अरेस्ट करून ठेवले. आता लवकर त्याची सुटका नाही. तेव्हा इकडे आता त्याला जर मी सोडलं तर तो पुन्हा खूपच जास्त मोठे मोठे गुन्हे करेल ना, आणि मी तसं होऊ देणार नाही आहे, म्हणून मी त्याला अरेस्ट करून ठेवले. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, अरे त्याशिवाय तुला दुसरं काही जमतं का? का त्याच्या हात धुवून मागे पडलायस तू? तेव्हा इकडे जय म्हणत असतो, हां मग मी काय करू तू सांग बरं. तू सारखी आपली इथे राया 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 करत असतेस. सांग बरं त्या रायाकडे काय एवढं आहे जे माझ्याकडे नाही आहे? का तू सारखी रायाचा जप करत असतेस आणि माझं तोंडसुद्धा बघत नाहीस? तेव्हा मंजिरी म्हणते, जय कारण मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. तेव्हा इकडे जय म्हणतो, हो पण का? का मी असं काय केलं आहे? तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो, तुला माहिती आहे मी एखाद्या माणसाला जगवू शकतो आणि एखाद्या व्यक्तीला मी मारूही शकतो. दोन्ही माझ्याकडे आहे. तुला बघायचं आहे का? त्याचं प्रात्यक्षिक तुला दाखवू का? तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, तू तेच करू शकतोस रे, मग तू रायाला का सोडत नाही आहेस? तेव्हा जय म्हणतो, नाही रायाला तर मी आता लवकर सोडणारच नाही आहे. तेव्हा इकडे मंजिरीला तो म्हणत असतो, आता तूही जीव सोडलास ना तरीसुद्धा चालेल, तसेही तुझ्याकडे आता दिवस बाकी किती राहिलेत बरं? तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो, तू आहे ना सारखं त्या रायाचं नाव घेतेस. अगं रायाला जाऊ दे, माझ्याकडे बघ, माझ्याकडे सरकारी नोकरी आहे, बरोबर की नाही? खानदानी माणूस आहे मी. त्याचमध्ये इथे एखाद्या हिरोला लाजवेल असा माझा लूक आहे, बरोबर? एवढं चांगला असतानासुद्धा तू माझ्याकडे बघतसुद्धा नाहीस, असं का? तेव्हा मंजिरी म्हणते, तुझ्याकडे सगळं असलं ना जय तरीसुद्धा तुझ्याकडे एक सुंदर मन नाही आहे. ते मन आहे ना ते रायाकडे आहे. तुझ्याकडे सुंदर मन नाही आहे. तू प्रत्येक माणसाला फक्त त्रास देत असतोस. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी मनाने चांगला नाही आहे का? मग आता तू एवढं मला वाईट साईड बोलतेस तरीसुद्धा माझ्या तोंडातून तुझ्यासाठी एकसुद्धा वाईट शब्द येत नाही आहे. मग माझं मन काही चांगलं नाही आहे? तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, ठीक आहे, मी तुला आत्ता दाखवतो की माझं मन चांगलं आहे की नाही. तो आता उशी घेतो आणि उशी मंजिरीच्या तोंडावरती दाबतो. तेव्हा इकडे आता मंजिरीचा जीव कासावीस होतो. त्यानंतरला इकडे जय लगेचच उशी बाजूला करतो आणि म्हणतो, बघ आता मी तुला माझ्या मनात आलं तर मी तुला मारूही शकतो की नाही. तेव्हा इकडे पण मी तुला नाही मारलं म्हणजे माझं मन चांगलं आहे की नाही ते तू मला सांग. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की मंजिरी, बरं बरं शांत हो शांत हो, त्रास झाला तुला, त्रास झाला. आणि तो लगेचच तिच्या हाताला ते मशीन लावतो. नंतर तिला म्हणतो की मंजिरी, अगं असू दे, मरणाऱ्या माणसाला आता आपण काय मारायचं? कशाला उगाच हात खराब करून घ्यायचे? नाही, मी हात खराब करून घेणार नाही आहे, कारण तू आता थोड्याच दिवसांनी मरणार आहेस, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता जय तिच्या तोंडाला मास्कसुद्धा लावतो, ऑक्सिजन मास्क लावतो आणि म्हणतो की घे घे, श्वास घे. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, अगं माझ्याकडे थोडं लक्ष दिलं असतंस ना तर एवढं सगळं करायची तुला गरज पडली नसतीस. हॉस्पिटलमध्ये राहायची तुझ्यावरती वेळच आली नसती, कळलं तुला? तेव्हा इकडे जय म्हणतो की ठीक आहे, राया तर काय लवकर सुटणार नाही आहे. मला असं वाटतंय की तू सुद्धा लवकरात लवकर आता निघून जाशील, बरोबर ना? त्याच्यामुळे दोघांची भेटसुद्धा होणार नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इकडे मंजिरी म्हणत असते की राया, मला कंटाळा आला आहे रे, मला सुद्धा बाहेर जावंसं वाटतंय, रात्रीच्या चांदण्या बघाव्याशा वाटतंय, चंद्र बघावासा वाटतोय. तेव्हा इकडे तू मला बाहेर घेऊन चल ना राया. तेव्हा राया जातो आणि एका बरणीमध्ये आता काजवे घेऊन येतो आणि रात्र करून इथे आता रूममध्ये काळोख करून सगळीकडे ते काजवे सोडतो. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की खरंच रे खूप छान वाटतंय, तसंही माझ्याकडे दिवस किती उरलेत,
तेव्हा इकडे राया म्हणतो की तू मला सोडून कुठेही जाणार नाही आहेस, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मिस फायर, असं म्हणतो.